तर सध्या सगळीकडे इंधन तुटवडा आहे अशी माहिती मिळते। त्या संदर्भात टॉप 9 बातम्या पाहतो। गेल्या 10 दिवसांमध्ये 4 भारतीय एलपीजी जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली। या जहाजांमध्ये अंदाजे 2 दिवसांचा वापरा इतका एलपीजी साठा सध्या भारतीय झेंडा असलेली सुमारे 20 जहाजे आखाती प्रदेशात अडकून पडली आहेत। नयारा एनर्जी कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली। पेट्रोलच्या किमतीमध्ये 5 तर डिझेलच्या किमतीमध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली। नयारानं केलेल्या दरवाढीनंतर इतर खासगी आणि सरकारी कंपन्याही इंधन दरवाढ करण्याची शक्यता आहे। जालन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील मर्यादा आदेश रद्द करण्यात आले। जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी नव्याने आदेश केले जारी। पेट्रोल पंपावर पुरेसा साठा उपलब्ध, प्रशासनाची माहिती। कोल्हापुरात 4 दिवसांनंतर पेट्रोल पंपावर परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहे। शहरातील पेट्रोल पंप सुरळीत सुरू आहे। टू व्हीलरसाठी आता 200 तर 4 व्हीलरसाठी 2000 रुपयांची मर्यादा कायम आहे। निर्यात बंदीमुळे जळगावच्या चाळीसगावमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत। केळीच्या उत्पादनाची वाढती आवक आणि दरात घसरण झाल्याने शेतकरी संकटात आहे। स्थानिक बाजारपेठांवर ताण वाढला असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणं कठीण झालं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी संपल्याने रिक्षा चालकाचा रास्ता रोको पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावरील चिखलठाणा परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले। अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला। पेट्रोल पुरवठ्याअभावी आता नागपूरच्या वंजारी नगरमधील आता पेट्रोल पंप बंद झाले। दुपारनंतर पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध होणार आहे। पंपावर पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली। वडाळ्यातील पेट्रोल पंपावर ग्राहकांची गर्दी आहे। पेट्रोल संपेल अशी अफवा काहींनी पसरवल्याने वाहन चालकांची पंपावर गर्दी आहे। नागरिक अतिरिक्त पेट्रोल जे आहे ते भरत असल्याची तक्रार पंप कर्मचारी करत आहेत। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तुफान गर्दी आहे। ग्रामीण भागातील नागरिक कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल होत आहेत। इंधन मिळणार नाही ही अफवा पसरल्यानंतर पेट्रोल पंपावर रांगा लागल्या।